शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 आणि 2025 जी सध्याची चालू आहे, दोन्हीमध्ये फरक काय माहिती आहे का? 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळी वेळोवेळी पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत न्यूज बुलेटिनद्वारे वेगवेगळी माहिती दिली जात होती आणि उमेदवारांमध्ये असणारा संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केला जात होता. परंतु आता होतंय काय, हे न्यूज बुलेटिन सुद्धा बघा, आता हे जुनंच आहे, ते तुम्ही पाहताय. प्रत्येक तारखेनुसार इथे डिटेल्स होत्या आणि उमेदवारांमध्ये संभ्रम होऊ नये याच्यासाठी वेळोवेळी उमेदवारांना एक दिलासा दिला जात होता. परंतु 25च्या शिक्षक भरतीच्या टॅबवरती जर तुम्ही गेला ना, तर तुमच्या लक्षात येईल सध्या इथं न्यूज बुलेटिन फक्त आणि फक्त नावाला काढलेलं आहे. अंतर्गत उमेदवारांना नेक्स्ट टप्पा कधी, 6 महिने झालं उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय करून सध्याची परिस्थिती कधी, याच्यावरचं सिंगल न्यूज बुलेटिन अजूनपर्यंत नाही आहे. गॉट इट? म्हणजे 1,70,000 उमेदवार नुसते वाट पाहतात आहे आणि त्यांच्या प्रतीक्षेचा अंत पाहायला जातोय. दिवसेंदिवस शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून वेगवेगळ्या गोष्टीसाठी नवनवीन GR येतात आहे, परंतु त्याच्यामुळे भरती कशी होणार आहे, कधी होणार आहे, याच्याबद्दलचा शब्द कुठंही काढला जात नाही. बघा, 2025च्या टॅबबद्दल आहे. बरं, याच्यातलीच अजून एक क्लॅरिटीसाठी तुम्हाला दुसरं एक न्यूज बुलेटिन वाचून दाखवते, जे मी आता तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहताय. बघा, 2025च्या 25मध्ये हा राऊंड लागलेला आहे. 2022चा जो राऊंड होता त्याच्या अंतर्गत इथं उमेदवारांना सूचना, आता हे न्यूज बुलेटिनमधूनच आपण घेतलेलं आहे. या सूचनेअंतर्गत पहा, लक्षात घ्या, शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षण सेवक या पदावर रिक्त पदांची भरती करण्यात येते. ठीक आहे. आता पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी दिनांक 21/5/2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पहा, म्हणजे अगदी नेक्स्ट किती दिवसानंतर हे त्यांनी आपल्याला सांगितलंय बघा. प्रसिद्ध हे जे आहे न्यूज बुलेटिन आहे ते दिनांक 14/6 आहे आणि लगेचच 21/5/2025 रोजी ही यादी जाहीर झालेली आहे आणि 14/6/2025ला लगेचच न्यूज बुलेटिनद्वारे त्यांना सांगण्यात आलं की दुसऱ्या टप्प्या मुलाखतीशिवाय जे उमेदवार वाट पाहतात आहे किंवा गुणवत्ता यादी उमेदवारांकडून विचारणा होत आहे, याबाबत स्पष्ट करण्यात येते की गुणवत्ता यादी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे. सदर कार्यवाही पूर्ण होतात गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. याच्याबद्दलच्या सूचना सूचना बघा इथं दिलेला आहे, पवित्र पोर्टल अंतर्गत दिल्या जातील. आता तुम्ही पाहिलं का, इथं उमेदवार विचारणा पण करत होते आणि त्यांची मागणी सुद्धा मान्य होत होती. आताच्या भरतीमध्ये फक्त तुम्ही बऱ्यापैकी पाहाल की घरातून सगळे लोक गायडन्स करतात, एकतर डायरेक्ट थेट विचारणा करणारे उमेदवार कमी आहेत. बरं, ते सुद्धा करतात ना, ते ऑनलाईन ईमेलच्या बाबतीतून करतात, ईमेलच्या माध्यमातून करतात. अहो, शालेय शिक्षण विभागाच्या इनबॉक्समध्ये हजारो ईमेल असतात, कोणी त्याला डुंकूनही पाहत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण तिथे स्वतः जाऊन वारंवार टीमद्वारे विचारणार नाही आहोत, न्यूज बुलेटिन जाहीर करा. वारंवार याची मागणी सुद्धा झालेली आहे, शिक्षक संघटनांनी सुद्धा केलेली आहे, मी स्वतः केलेली आहे. परंतु शिक्षक भरतीतले उमेदवार 1,70,000, त्यातनं गरजू किती आहेत आणि त्याच्यातून मागणी किती करतात हे बघा. तुटपुंजा लोकांची अगदी हातावरचे बोट मोजा एवढ्यांची मागणी शिक्षक भरतीकडे शालेय शिक्षण विभागाचं काडी मात्र लक्ष नाहीये. बघा, 22च्या शिक्षक भरतीचं हे सांगण्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक सूचना तारखेवाईज येतं. तुम्ही पहा, प्रत्येक महिन्यामध्ये किती बुलेटिन आलेले आहेत पहा. परंतु अगदी जुलै महिन्याचा जर तुम्ही विचार केला, जून महिन्याचा, प्रत्येक महिन्यामध्ये, आणि 25च्या शिक्षक भरतीचा टॅब सुरू फक्त करून दिला, सेल्फ सर्टिफिकेशन केलं आणि न्यूज बुलेटिनमध्ये काय आहे, तर न्यूज बुलेटिन अक्षरशः साफ रिकामा आहे, तिथं कुठलीही नोंद करण्यात आली नाहीये. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम 1,70,000 उमेदवारांना विनंती आहे, मागितल्याशिवाय काहीच मिळत नाहीये. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे, वारंवार तुम्हाला याची जाणीव करून दिलेली आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्ही सध्या याच्याकडे ॲज गुड ॲज सहजच पाहताय. असं जर पाहत राहिलं तर पुढची दिशा ठरवण्यात
ठरवायला. तुमचं वय वाढतंय, किती दिवस वाट पाहणार आहोत, किती दिवस घरच्यांना उत्तर देणार आहोत, याचं उत्तर मला थेट या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही द्या. आणि प्लीज विचारणा करायला सुरुवात करा. शालेय शिक्षण विभागाला जाब विचारा, अन्यथा लेट 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 म्हणता म्हणता तारीख पे तारीख मिळत जाते, परंतु याच्याबद्दलची कमीत कमी क्लॅरिटी सुद्धा न्यूज बुलेटिनद्वारे शिक्षण विभागाकडून दिलीच जात नाही. अशा पद्धतीने शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत साफ दुर्लक्ष होत आहे. वर्ष जून जुलै महिन्यामध्ये मे जून महिन्यामध्ये उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे. सध्या जुलै महिना संपलेला आहे, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी या पूर्ण जवळपास 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शालेय शिक्षण विभागानं साधं एक न्यूज बुलेटिन सुद्धा उमेदवारांपर्यंत पोहोचवलेलं नाहीये. आम्हीच ते काही थोडेफार बांधव आहोत, ते उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचतोय आणि त्या माहितीवरती उमेदवार रिले करून राहतात. शिक्षण विभाग याचं उत्तर देणार आहे का? हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, खूप महत्त्वाचा आहे. शालेय शिक्षण विभागाने लवकरात लवकर न्यूज बुलेटिन काढलं पाहिजे. याच्यासाठी आपण ट्विटर ट्रेंड चालवला पाहिजे. शिक्षण विभागात मध्ये जाऊन आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, आम्ही तर मागणी करणारच आहोत, करतच आहोत. तुम्ही सुद्धा मागणी करा, थेट शिक्षण विभागाला जाब विचारा. कमीत कमी एवढं तर करा की न्यूज बुलेटिन काढून उमेदवारांच्या मनातील संभ्रम दूर करा. अशाच माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपण इथून ऑथेंटिक माहिती तुम्हाला देत आहोत आणि देतच राहोत, परंतु हे खूप अति होत आहे. तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, बोलाल तर वाचाल.